नागपूर जिल्ह्यात अवैध रेती वाहतुकीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. रामटेक तालुक्यातील देवलापार परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ट्रॅक्टरसह लाखोंचा मुद्देमाल जप्त केला. मिळालेल्या माहितीनुसार नागपूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रामटेक उपविभागात पेट्रोलिंग करीत असताना गुप्त माहितीच्या आधारे अवैध रेती वाहतुकीबाबत कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी मौजा चोर बाहुली येथील नाल्याजवळ नाकाबंदी केली. यावेळी ट्रॅक्टर क्रमांक MH40BJ 3943 आणि त्याला जोडलेली विना क्रमांकाची ट्रॉली अडवून तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान ट्रॉलीमध्ये रेती आढळून आली. ट्रॅक्टर चालक नितेश वासुदेव उईके वय वर्ष 32 राहणार सोनेघाट याच्याकडे रेती वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे उघड झाले. चौकशी दरम्यान ट्रॅक्टरचा मालक देवचंद देवधारी राहणार मारारवाडी असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी पंचासमक्ष ट्रॅक्टर, विना क्रमांकाची ट्रॉली आणि एक ब्रास रेती असा एकूण 5,04,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता आणि खाण व खनिज अधिनियमांतर्गत देवलापार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.